दोन संघांमध्ये सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला श्रमदेवी संघटना दैसर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोसमाई खाडी ब संघ. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ज्या देणगीदारांनी मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य मात्र केले. आदरणीय माननीय श्री कार्तिकदादा पाटील यांच्याकडून 12,500 रुपये. त्यानंतर आदरणीय दिलीपदादा काशीनाथ पाटील यांच्याकडून 11,000 रुपये. त्यानंतर आदरणीय कैलासदादा रिचंद्र पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. त्यानंतर आदरणीय प्रवीणदादा दामोदर पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. आदरणीय सदानंददादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय गजाननदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय नारायणदादा लक्ष्मण पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय सदानंददादा पाटील यांच्याकडून 1,111 रुपये. आदरणीय विलासदादा राऊत यांच्याकडून 10,001 रुपये. आदरणीय विलासदादा राऊत यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय दीपक दादा केशव राऊत यांच्याकडून 2,222 रुपये. आदरणीय किरणदादा बालकृष्ण पाटील विद्यमान सरपंच खार्डी गावाचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून 2,100 रुपये. आदरणीय विलासदादा कैलासवासी विलासदादा राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय राकेशदादा मोरेश्वर मेहर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. माननीय श्री सचिनदादा भोईर खार्डी यांच्याकडून 2,000 रुपये. आदरणीय राजेशदादा पाटील तडावपाडा यांच्याकडून 1,000 रुपये. आदरणीय गणेशदादा वजे यांच्याकडून 1,001 रुपये. आदरणीय दशरथदादा पाटील यांच्याकडून दशरथदादा पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय महेंद्रदादा पाटील यांच्याकडून 11,000 रुपये. आदरणीय मान्य श्री दिनकरदादा पाटील मामा शिरगाव यांच्या मदतीनं 11,000 रुपये. या सर्व देणगीदारांचं मात्र हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि त्याचबरोबर जे यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय ते मात्र नक्कीच स्पॉन्सर केले गेले अमेरिका लँडिंग ग्रुप. त्यांचे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेश काकोड यांच्या मदतीनं ॲलोक्सी बिस्लरीचे 10 बॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनिलदादा पाटील एपी टेलर्स दैसर संघाचा 12 खेळाडू आमच्या संयोजन कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर अनिलदादा पाटील एपी टेलर्स यांच्या मदतीनं फायनल डेसाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरचे टी शर्ट्स मात्र स्पॉन्सर केले गेलेत. आदरणीय गजाननदादा पाटील यांच्या मदतीनं धनश्री ॲक्वा मिनरल वॉटर मात्र नक्कीच स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर MP क्रिएटिव्ह तर्फे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व देणगीदारांचं मात्र नक्कीच हृदयाच्या अंतकणापासून जर कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर निलगिरी व्यक्त करतोय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 2 फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आणि आमची DBNची टीम सुद्धा मात्र नक्कीच जॉईन झाले. आणि हे शेड्यूल मात्र नक्कीच पुन्हा एकदा सोमवारच्या दिवसामध्ये जॉईन होईल. चाफेवाडीच्या मैदानावरती सफवाले परिसरामध्ये नक्कीच एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेचे नक्कीच आयोजक असतील अक्षयदादा पाटील असतील, प्रणयदादा पाटील असतील, सुरेंद्रदादा पाटील असतील, प्रथमेशदादा गळत असतील. हे सर्व आयोजक मात्र त्या स्पर्धेचे पाहायला मिळतात. आणि एक नक्कीच उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा मात्र नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. कारण नक्कीच या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्याचबरोबर गेल्याच्या वर्षामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे एक्झिबिशन मॅच होऊन सुद्धा मात्र फायनलचा सामना मात्र 6-6 षटकांचा झाला होता. या स्पर्धेची खासियत आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात झाली. दीप आणि योगेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला हाफ ट्रॅकर होता खेळला गेला. चेंडू मात्र निघून जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये. तत्पूर्वी 1 धाव मात्र येताना पाहायला मिळते. कोसमाई खाडी ब संघ मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहू शकतायत श्रमजीवी संघटना दैस. या 2 संघांमध्ये मात्र एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू होती सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीरापासून दूर मात्र खेळवला होता. थोडीशी छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला होता. आउटसाइड द ऑफस्टंप चेंडू होता जो बॅकवर्ड पॉईंटमध्ये डीपमध्ये जो मोठा गॅप आहे तिथून मात्र चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. 2 चेंडूंचा खेळ झालाय. एकदा फलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती
खेळण्याचा प्रयत्न केला होता. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच बीट केलाय. बॅटला फ्लाइंग किस देऊन चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या मध्ये. गुड कॅच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का मात्र या ठिकाणी लागतोय खाडी संघाला. तीन चेंडूंचा खेळ झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम चांगली बॉलची मुवमेंट होते या विकेटवरती आणि सिमेंटच्या विकेटवरती मात्र नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच षटकामध्ये प्रथमेश आपला बोलबाला मात्र कायम ठेवतोय. एकदा फलकावती लागली जाते. एक विकेट मात्र गमावलाय. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हलकासा मात्र नक्कीच चेंडू कट झाला. त्यानंतर जाऊन विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नेताच्या रूपामध्ये चेंडूची सांगता झाल्या. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालाय. पहिलं षटक मात्र प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये नक्कीच व्हॅरिएशन काय असतं त्याचं एक उत्तम उदाहरण मात्र नक्कीच दाखवलंय. कारण ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी राहिलंय प्रथमेशची कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे अंतिम 2 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती. ऑफ साईडला बॅटची एज नक्कीच घेतली होती परंतु गली रिझन मध्ये इथे मात्र चुकी झाली. सरळ चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला संघर्षाचा चौकार मात्र येताना पाहायला मिळतोय सागरच्या बॅटमधनं. पाच धावा फलकावती पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर होता. हार्ट लेंथ वरती चेंडूला पिच केलं होतं. बॅटची लिडिंग एज घेतली आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या मागे जो खेळाडू आहे त्याने कुठेतरी चुकी केली. 5 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. चौकार जरूर आला परंतु 5 चेंडू ज्या प्रकारे हाताळले ते कुठेतरी विसरून चालणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. कोस्माई खाडी संघ मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच थोडासा मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मात्र प्रथमेशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. काय व्हॅरिएशन मात्र पाहायला मिळत आहेत. बाउन्स देतोय त्याचबरोबर लेग कटर. त्यानंतर समोरच्या फलंदाजाचा मात्र फुटवर्क रीड करून त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. एक विकेट मिळवला. 5 धावा खर्च केल्या आणि 4 डॉट चेंडू मात्र येताना पाहायला मिळाले. नक्कीच डिबेन टीमचं कौतुक करावं लागणार आहे. असं जर प्रत्येक मात्र नक्कीच चॅनलने दाखवलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा समोचन करण्यासाठी मात्र नक्कीच खूप मजा येईल. आणि मागच्या 3 दिवसांमध्ये मात्र नक्कीच एन्जॉय करतोय आम्ही. कारण ज्या प्रकारे डिबेन टीमची टीम मात्र आम्हाला सर्व काही मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी दाखवलं जाते स्क्रीनवरती आणि तेच तुम्हाला आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धनेश बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. ऑफ साईडला मात्र चिप शॉट नक्कीच पाहायला मिळतोय. डीप मध्ये शतक मात्र नाहीये. सरळ चेंडू मात्र कव्हर मध्ये ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग होईपर्यंत चेंडू मात्र कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला चिप शॉट मात्र पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर करत सरळ निघून गेला. 9 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आला हा चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला योगेशच्या बॅटमन. मागच्या षटकामध्ये तो बराच वेळ नॉन स्ट्राईकवरती राहिला. त्यानंतर जे घडलंय ते मात्र नक्कीच इथून ते कव्हर करावा लागणार आहे. जो दबाव आहे तो कव्हर इथून करावा लागणार आहे. 1.1 षटकाचा खेळ झालाय. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक विकेट मात्र आतापर्यंत गमवलाय कोस्माई खाडी. बस संघाची स्थिती सध्या मात्र थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. बॅटची एज पुन्हा एकदा मात्र चेंडू लॉंग स्टॉप रिजनला पाहायला मिळतो. चेंडूला फील्ड केलाय तत्पूर्वी एक धाव काय रोखू शकत नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केले. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले डबल फिगर मध्ये.
10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सागर खेळतोय 4 वरती, दुसऱ्या बाजूला योगेश खेळतोय 6 वरती. आता इथून या दोन्ही फलंदाजांना एक भागीदारी मैदानाच्या आतमध्ये बनवावी लागणार आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ज्या प्रकारे मात्र नक्कीच धावा चेज होत होत्या सकाळच्या सत्रामध्ये, त्यामुळे इथून कुठेतरी नक्कीच कोसमाई खाडी ब संघाला एक मोठं टार्गेट उभं करावं लागणार आहे. फटका फसलाय मात्र नक्कीच शॉट मिड विकेटमध्ये शतषक आहे, थोडीशी वीक राहिले. 2 धावा रोखू शकत नाहीये, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये, तिसरी धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्यात. दोन्हीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या आकड्यावरती. 12 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू मात्र अचूक लाईन अँड लेंथ वरती मात्र पाहायला मिळाले. आणि ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये, प्रथमेची अप्रतिम आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र नक्कीच बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला स्कोर ऑफ द विकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची सांगता झाले. 4 चेंडून सेकंदात खेळ झालाय. दुसरा षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत. दानेशची अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुलचा फटका मिड विकेटला मात्र नक्कीच डीप मध्ये शतषक आहे. कॉन्फिडेंटली फटका नव्हता, परंतु पुन्हा एकदा मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. 2 धावा रोखू शकत नाहीये, 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 14 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी चांगले होते नो डाऊट, परंतु कुठेतरी नक्कीच फील्डमध्ये इम्प्रूव्ह करावं लागणार आहे. ते म्हणजेच श्रमजीवी संघटना दहिसर संघाला ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी मात्र पाहायला मिळालंय उल्लेखनीय आहे. खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रति मात्र लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला आणि या लेग ब्रेक वरती पूर्णपणे फलंदाजाला बीट केला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 14. 7चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेलाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. मागच्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. हे षटक जर पाहिलं तर विकेटलेस नक्कीच राहिला, परंतु चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण ज्या प्रकारे अचूक टप्प्यावरती लाईन अँड लेंथ मात्र पाहायला मिळाली. माऊली चषक 2024 आपण पाहतो. आजचा हा तिसरा दिवस मात्र या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. आणि आई माऊलीची कृपा मात्र नक्कीच या ग्रुपवरती, त्याचबरोबर या स्पर्धेवरती आणि या गावावरती नक्कीच राहिलंय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 14 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. कोसमाई खाडी ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नक्कीच खूप उशिराने शेड्यूल सुरू झालं. कालच्या दिवसामध्ये नक्कीच 10:47 मात्र पहिला चेंडू फेकला गेला होता, परंतु आज मात्र नक्कीच थोडा लवकर मात्र सामना सुरू केला. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये बेनिफिट मिळतं, कारण नक्कीच अंतराचं साम्राज्य पसरतं संध्याकाळच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू अप्रतिम मात्र पाहायला मिळाला. निदाच्या रूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. एका बाजूला सागर खेळतोय 8 वरती, योगेश खेळतोय 6 वरती. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपला विकेट गमवला नाहीये, परंतु कुठेतरी मोठ्या प्रमाणात मात्र नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीमध्ये पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. कुठेतरी नक्कीच जो बॉल आहे त्या पिचिंगमध्ये बॅटची रेंज मात्र कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. बॉलला कुठेतरी नक्कीच फॉलो करत नाहीयेत, त्या लाईन लेथला फॉलो करत नाहीयेत फलंदाज, आणि त्याचं नक्कीच नुकसान मात्र या ठिकाणी होते. 2 चेंडू मात्र नक्कीच सलग निर्धाच्या रूपामध्ये फेकले जात आहेत आणि समोरचा संघ मात्र त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय, कारण नक्कीच समोरच्या फलंदाज मात्र नक्कीच रीड करतायत, खेळपट्टीवरती आहेत. बराच वेळ मात्र त्यांनी नक्कीच या खेळपट्टीवरती घालवलाय. आता इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडले. नॉन स्ट्राईक होती, डेंजर इन कडे मात्र नक्कीच योगेश पाहायला मिळाले आणि आपली विकेट मात्र या ठिकाणी बहाल करावी लागणार आहे. सेकंड विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोसमाई खाडी ब संघाला हा दुसरा धक्का लागतोय. ट्रेंडिंगला तुम्ही आम्हाला टक्कर द्या ना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, ग्रुपचा झालो या दिवाना. झालो दिवाना अमेरिका लँडिंग, ग्रुपचा झालो या दिवाना. दिवाना अमेरिका लँडिंग.
थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं जे युट्यूबच्या माध्यमातून घरो बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्याचबरोबर नक्कीच या स्पर्धेला वेळ देत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जे मात्र नक्कीच प्रत्यक्षामध्ये आपल्या या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ मात्र नक्कीच देत आहेत, त्यांचं सुद्धा मात्र नक्कीच स्वागत आहे. क्रीडा नगरीमध्ये 2.3 षटकांचा खेळ संपला आहे आणि काही गोलंदाजी अभिची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 3 चेंडूंमध्ये नक्कीच चांगलं एक्झिबिशन मैदानामध्ये देताना पाहायला मिळतोय. आपल्याकडे असलेलं टॅलेंट सध्या सिद्ध करतोय, गुणवत्ता सध्या सिद्ध करतोय, कसब कला कौशल्य मात्र नक्कीच पणाला मात्र या ठिकाणी लावलंय. कारण ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केले 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत नक्कीच 1 विकेट त्याने मिळवलाय. या सुद्धा चेंडूवरती बीट मात्र करताना पाहायला मिळतोय. चांगलं टॅलेंट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं अभिकडे आणि हे फ्युचर मात्र नक्कीच पाहायला मिळते दहिसर संघाचं. कारण ज्या प्रकारे त्याची आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते, चांगला अँगल मात्र क्रिएट करतो. समोरच्या फलंदाजाचा वीक पॉईंट काय तो मात्र नक्कीच ओळखतो आणि त्याच्या स्ट्रॉंग झोनपासून चेंडू मात्र नक्कीच दूर ठेवतो. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय ओव्हर द विकेटने. ऑफ साईडला मात्र नक्कीच फटका तर नक्कीच चांगला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र निघून जातोय. डीप मध्ये शतशक मात्र येईल, तत्पूर्वी चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट, अप्रतिम. पाटील वन मॅन किंग तुमची बघा तो है शान, तुमची बघा तो है शान, तुमची बघा तो है शान. प्रतीक पाटील अश्विन घोंगे साऱ्या मित्रांची है जान. 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ जरा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगला फटका मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन केलं, ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, टप्प्याला ओळखला आणि त्यानंतर नक्कीच पाठवलं सीमारेषा पलीकडे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 18. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 18 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकामधील. शेवटचा चेंडू आहे, गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका चांगला आहे, लॉंगॉनला मात्र बीट करत सरळ निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांकरिता गुड शॉट, षटकार, फॅबुलस टायमिंग. चषकाची होते हो चर्चा पालघर जिल्ह्यात आधी, आता आमच्यात चषकाची होते हो चर्चा वसई तालुक्यात आधी. माऊली चषक त्याला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक त्याला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक त्याला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक त्याला पडा फेमस आमचा, येऊन बघा की वैतरणामध्ये. काय कुठे 3 षटकांचा खेळ संपला गेला. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी धावांसाठी स्ट्रगल सुरू होता, परंतु अभिने मात्र नक्कीच शेवटच्या 2 चेंडूवरती कुठेतरी नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा खर्च केल्या. एक चौकार आणि 1 षटकार मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती येताना पाहायला मिळाला आणि त्याचे हायलाइट्स आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. दहा चेंडूंमध्ये 18 धावांचं योगदान मात्र आपल्या संघासाठी देत आहेत आणि द्यायला हवं. कारण इथून जर पाहिलं तर फलंदाज मात्र लवकरात लवकर बाद झाला, त्यामुळे कुठेतरी इथून कमबॅक व्हायला हवा. गोलंदाजी मार्कवरती सार्दिक आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल मावळी 11 ब आणि गावदेवी कनेर या 2 संघांमध्ये. एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो कृपया आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. फ्लिकचा फटका, ग्रेट शॉट ओव्हर द स्क्वेअर लेग, सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार, गुड शॉट. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास, दामा पाटील मुकेश पाटील हाय खास. दामा पाटील मुकेश पाटील खास, दामा पाटील मुकेश पाटील खास. अरे टंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नादी. अरे टंका त्यांचा चहू बाजूला लागत नाही कोण नादी. काय ते दिसे पहिल्या चेंडूवरती काय फटका मात्र पाहायला मिळाला, अप्रतिम. हाफ वॉली होता, हाफ वॉलीला मात्र बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला पाठवलं 6 धावांकरिता आणि षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय.
30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. पॅडवरती चेंडू होता. ऑटोमॅनचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतला आणि सरळ चेंडू मात्र नक्कीच बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला मात्र पाठवलं. षटकार मात्र अशोकच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकाराने मात्र त्याने नक्कीच आपलं अकाउंट ओपन केलंय. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा सामना पाहायला मिळेल. एका बाजूला माऊली 11 ब आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर कुसुमाई खर्डी आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र नक्कीच जय बजरंग शिरगाव या दोन संघांमध्ये सामना मात्र पेंडिंग राहिला आणि तो नक्कीच संडेच्या दिवसामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. ऑफ ब्रेक होता. ऑफ ब्रेकला मात्र रीड केला आणि सरळ पाठवलाय मिड विकेटला. आला इथे मात्र षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे अशोकच्या बॅटमधनं. अप्रतिम शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला मात्र पुल केला आणि सरळ मिड विकेटला डिलिव्हर केला गेला. चेंडू स्क्वेअर लेगला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच येते आणि सिंगल होती. समाधान मात्र या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. या 2 षटकारांनी पुन्हा एकदा मात्र नक्कीच आपला आत्मविश्वास मात्र वाढवला गेलाय. ज्या प्रकारे नक्कीच बॅटिंग पाहायला मिळाली सागरची. 3 चेंडूंचा आतामध्ये खेळ झालाय. सादिक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. कुठे नक्कीच या षटकामध्ये धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये आता सागर केले. सागरने सुद्धा चांगली बॅटिंग केली. एक षटका त्याच्या बॅटमध्ये आलाय. चौथं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. पुढचा सामना पाहायला मिळेल माऊली 11 ब आणि गावदेवी कनेर या दोन संघांमध्ये. बॅकफुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेट सॅक्रिफाईस करण्यास नक्कीच या ठिकाणी भाग पडले आणि नक्कीच स्ट्राईक आपल्या जोर घेतलाय अशोकने. विकेट जाते. सागरची विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच जाताना पाहायला मिळते. थँक्यू. सागर मात्र 18 धावसंख्येवरती मात्र बाद झालाय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन मात्र आपल्या संघासाठी दिलं त्याने. 37 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र कॅश प्राइज झालंय. जर सलग 3 षटकार त्याचबरोबर 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय कार्तिक दादा पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय सुरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 39 रन्स इंटू दी स्कोरकार्ड आपण पाहतोय. आतापर्यंत अशोक 14 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु प्रॉपरली स्ट्रोक मात्र कन्वर्ट झाला नव्हता. सदिकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने 14 धावा खर्च केल्यात. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथं चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 39 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवस्थानी डीजेला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 39 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेले. शेवटच्या 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. पहिल्या 4 षटकांचा जर विचार केला तर 4 षटकांमध्ये प्रॉपर 4 गोलंदाजांचा मात्र नक्कीच उपयोग केला.
आणि या स्लॉगरमध्ये अटॅकमध्ये आणलंय प्रथमेशला, कारण पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली होती, आता तीच गोलंदाजी इथून पुन्हा एकदा अपेक्षित असणार आहे संघाला. ऑफ साईडला फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये शतशक नाहीये, सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्सने आला इथे चौकार. गुड शॉट. टाइम किती 43 फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता ऑफ साईडला, मात्र नक्कीच अप्रतिम फटका पाहायला मिळाला. फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमेशचं पहिल्या चेंडूवरती चौकाराने मात्र स्वागत या ठिकाणी केलं गेलंय. पुणे एकदा गोलंदाजी मार्क होती दाखल होईल ओव्हर द विकेटने. खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीमध्ये या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलाय. विकेट मात्र आपली गमवावी लागणार आहे वैभवला. एक चौकार नक्कीच झाला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झाला. 43 फलकावरती पाहायला मिळतात. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवस्थान डीजेला शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती येईल. खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरलाय. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र सरळ निघून गेला इष्टरक्षाच्या हातामध्ये आणि कॉट भुयांच्या रूपामध्ये या ठिकाणी विकेट जाताना पाहायला मिळते. अजून एक विकेटचा पदक फलंदाज कोण नाव. स्पोर्टमॅन स्पिरिट मात्र दाखवलं गेलं. जशी बॅट चेंज लागली तसं मात्र नक्कीच खेळपट्टी सोडली पंचांची वाट न पाहता. स्क्रीनवरती आपण पाहतोय अशोकने ज्या प्रकारे फटके खेळले. 2 षटकार मात्र त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाले. हुकचा फटका सरळ चेंडूला मात्र भिरकावलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. 6वा षटकार. चला टॉस साठी यायचंय. मावले लेन ब आणि गावदेवी कनेर दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस साठी या ठिकाणी सज्ज राहायचंय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या स्लॉगरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मात्र येताना पाहायला मिळाल्यात. 1 विकेट आलाय रनआउटच्या रूपामध्ये आणि त्याचबरोबर कॉट बेंचच्या रूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळालाय. 49 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूनी फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. मात्र जो अपेक्षित बाउन्स होता तो बाउन्स कुठेतरी झाला नाहीये. त्यामुळे चेंडू आणि फळीमध्ये कुठेतरी संपर्क घडून आला नाहीये. निदाव चेंडू ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 5व्या षटकामधील. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय महेश. एक षटकार महेशच्या बॅटमधून आलाय. पुलचा फटका मिड विकेटला शतशक नक्कीच आहे. डाऊन दी बॉल फिल्डर आणि ते मात्र नक्कीच एक सोपा झेल मात्र सोडला जातोय. 2 पूर्ण केल्यात. 3री धाव मात्र या ठिकाणी नक्कीच अपूर्ण राहील. 3ऱ्या धाववरती विकेट मात्र गमवावी लागते. 51 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 51 रन स्कोरवरती पाहायला मिळतात.
आणि 52 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं 52 टू विन असेल. माऊली इलेव्हन ब आणि त्याचबरोबर गावदेवी कणेर. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस या. तिथे मात्र आमचे साथी समोरचक मात्र नक्कीच टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील. तुषारजी सोनवणे यांचं नक्कीच पुढच्या 5 षटकांमध्ये जॉईन होतील. 51 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. सागरने मात्र 18 धावा बनवल्या. त्यानंतर योगेशने चांगलं योगदान मात्र दिलं 14 धावांचं. त्यानंतर महेशच्या बॅटमध्ये नक्कीच एक षटकार आला या स्लॉग ओव्हरमध्ये. नक्कीच संघ 51 धावांपर्यंत जाऊन पोहोचला आणि 52चं टार्गेट समोर ठेवले गेले 52 टू विन असेल. समोरच आपण नक्कीच आपण पाहतोय मंदिर मात्र दाखवलं जात आहे. माऊली इलेव्हन ब आणि गावदेवी कणेर. चला आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. टॉस मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 संघांमध्ये 52 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. टॉस मात्र आपण या ठिकाणी करतोय 2 संघांमध्ये. एका बाजूला गावदेवी कणेर आणि दुसऱ्या बाजूला माऊली इलेव्हन ब. या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. आदरणीय रमाकांत दादा विनंती करतोय आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपले शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय रमाकांत दादा आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या मदतीनं. चला कनेरी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर माऊली इलेव्हन ब संघाचा कॅप्टन टॉस साठी या. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळेल. कॅप्टन आले असेल तर त्वरित या. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कणेर आम्ही वारंवार सूचना करतोय. चला गावदेवी कणेर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जाऊन व्हायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी वेळेवरती कणेर संघ आला. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. टॉस बॉक्समध्ये जॉईन असतील आमचे साधे समालोचक मित्र हार्दिक जी केडी यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. टॉस मात्र आपण या ठिकाणी करतोय 2 संघांमध्ये. माऊली इलेव्हन ब आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कणेर. छापा आलाय. टॉस मात्र या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच माऊली इलेव्हन ब संघाने. दोन्ही संघांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेची एक गोड आठवण गावदेवी कणेर संघाला मात्र नक्कीच सन्मानित या ठिकाणी केलं जाते. आमच्या मान्यवरांची शुभ असते. फोटो सेशन मात्र नक्कीच या ठिकाणी होते आणि सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच प्रत्येक संघाचा मात्र या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. माऊली इलेव्हन ब संघाने मात्र टॉस जिंकलाय. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल. कॅप्टन टॉस जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. माऊली इलेव्हन ब संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स तुषार सोनवणे. थँक्यू सो मच. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत वैतरणा परिसरातील सर्वाधिक मानाची स्पर्धा अर्थातच आपण पाहत आहेत माऊली चषक 2024 आणि या माऊली चषक 2024चा आजचा हा 3रा दिवस.
एक सुंदर स्पर्धा खरोखर जर पाहिलं तर प्रत्येकांना आवडणारी आणि प्रत्येकांना हवी वाटणारी अशी स्पर्धा आणि माऊली चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मायबापांचं त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं सर्व मान्यवरांचं या सकाळ सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। विजयाकरिता पहिला मॅच आपण पाहतोय श्रमजीवी संघटना दहिसर विपक्ष कोसमाई खार्डी ब। कालच्या दिवसात कोसमाई खार्डी जर पाहिलं तर रविवारच्या दिवसात अ संघ खेळताना दिसेल, परंतु आजच्या दिवसात ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। ओहो, यावेळेला जर पाहिलं तर अपील जरूर केली गेली, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, राईज झाला, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आजच्या दिवसात या स्पर्धेच्या माध्यमातून 10 संघ खेळताना दिसतील। श्रमजीवी संघटना दहिसर विपक्ष कोसमाई खार्डी ब हा पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहत आहेत। आलेल्या आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी ही माहिती पोचवली जाते। व्हाईट बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी एक लिपस्टिक सोडून जाते। अवंतरच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि एक सिंगलच्या माध्यमातून अवंतरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 2च्या घरामध्ये DBN लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय। टेलिकास्ट का बिग बॉस म्हणून या चॅनलची ओळख राहिली। उपस्टिकच्या बाहेर शपल झाले। यावेळेला जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय, त्यानंतर जर पाहिलं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आले होते। पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने एक धाव या ठिकाणी अंकित केली गेली आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 3च्या क्रमांकावर जाऊन पोहोचले। 52 धावा पहिल्या दिवसात आपण प्रत्येक मॅचमध्ये 50 धावा पाहिल्या। कालच्या दुसऱ्या दिवसामध्ये 50हून कमी धावा प्रत्येक मॅचमध्ये पाहिला, परंतु शेवटच्या मॅचमध्ये थोड्याशा जास्त धावा झाल्या, परंतु आजच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये 50हून अधिक धावा झाल्यात। म्हणजेच काय, या क्रिकेटच्या पटलावरती जर पाहिलं तर वैतरणा विभागामधील माऊली चषकामध्ये काहीतरी प्रत्येक दिवस वेगळे करायचं काम हे क्रिकेटर्स करतायत। ओहो, यावेळेला जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका जरूर सजवला, क्षेत्ररक्षक आलेत। पाहता पाहता जर पाहिलं तर चेंडूला उचलून फेकी होईल आणि ॲक्युरेटरित्या जर पाहतो तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आता मात्र या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 5च्या घरामध्ये 5 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या। 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले। मिस्टर वैभव षटक क्रमांक पहिले पाहतोय जे मेंढरटेरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गुण करतायत। शॉट बॉल होता, ऑन साइड हुक करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची काढा घेऊन बॉल चालला लॉंग स्टॉप बिझनेसला, पाहता पाहता सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार। अमेरिका लँडिंग ग्रुपला मानवंदना देणारा चौकार। थँक्यू सन्माननीय कार्तिकजी पाटील, सन्माननीय सुरेशजी पाटील, सन्माननीय मयूरजी पाटील। 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार, 500 रुपयाचा कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल। यावेळेला जर पाहिलं तर बॅटची काढा होती, विकेट गेली, फलंदाजाला परतावा लागेल डकआउटच्या दिशेने। प्रथमेश पहिला धक्का लगावला जातोय मैदानाच्या आतमध्ये, संघ पाहायला मिळतोय अर्थातच श्रमजीवी संघटना दहिसर संघाला 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिला धक्का फलंदाज प्रथमेश बॅक टू दी डकआउट। चला फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि खेळाडूंना विनंती करेल ज्या तुमच्या चेअर्स आहेत त्यावरूनच बसून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे। कुठल्याही प्रकारचा वादविवाद या स्पर्धेच्या माध्यमातून होणार नाही आहे याची प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय दोन्ही टीमसाठी। धावसंख्या धावफटकावरती 9 झाले, आतापर्यंत 1 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे, 1 गडी बाद। आता मात्र जर पाहिलं तर श्रमजीवी संघटना दहिसर या संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहतायत। येणारे 24 चेंडू तुमच्याकडे असतील आणि विजयाकरिता 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये। 24 चेंडू आणि 43 धावा या मैदानाच्या आतमध्ये होतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल, परंतु जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अभि नाही तो कभी नाही असं म्हणावं लागेल, कारण की चांगली फलंदाजी अभिला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। ज्या ज्या वेळेला संघाला गरज असते त्या त्या वेळेला ज्या ज्या फलंदाजाने जर पाहिलं तर धावा बनवल्यात त्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण ॲज समालोचक म्हणून आम्ही सातत्याने उल्लेख करत असतो की एक संकटमोचक म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली। परंतु आता अभि आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर
गुंदेश या दोन फलंदाज चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहा एकंदरीत षटक क्रमांक पहिलं एक सक्सेसफुल षटक विकेट टेकर षटक म्हणून पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये. ओहो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला बॉलला वडवले गेले डीप मिड विकेटला बॉल निघून चालल्या. पाहता पाहता थोडंसं फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यस डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन आहेत प्लीज तो पण नाव सांगू नका या ठिकाणी. शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही आहे आणि हा बॉल जर पाहिलं तर डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर प्रसाद एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रसादची गुणवत्ता कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले परंतु प्रसादला आता मात्र गुणवत्ता या मैदानावरती तलावपाड्याच्या मैदानावरती माऊली चषकामध्ये सिद्ध करावी लागेल. ओहो यावेळेला जर पाहिलं तर सुंदर लाईन असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती हा बॉल टाकला होता. वाईड यॉर्कर हा बॉल हाताळला होता परंतु जर पाहिलं तर एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी चुकी त्या ठिकाणी घडली जाते परंतु पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर पुढेच एकदा डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. संघाची धावसंख्या धावफटकावरती सिरवली जाईल ती म्हणजे आता मात्र एकंदरीत जर पाहिलं तर 12 धावा धावफटकावरती लगवल्या गेल्यात. मिस्टर प्रसाद ज्या गोलंदाजाला भरपूर ओळख मिळाले आणि आता मात्र तोच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. 12 धावा या धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत. पुढेच एकदा गोलंदाज तयार होतील परंतु जर पाहिले तर त्या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज मिस्टर अभि आहेत. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला जर पाहिलं तर स्विंग अँड मिस प्ले अँड मिस यावेळेला जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचं कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही आहे. हा बॉल जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. ॲक्शन स्पीक लाऊड डॅनवर्ड आकृतीपेक्षा गोलंदाजीची कृती या ठिकाणी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर अभिची या ठिकाणी प्रसादची जबरदस्त गोलंदाजी त्याने आतापर्यंत राहिले. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. फुलटॉस यावेळेला जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मिस्टर प्रसादने केला परंतु त्या ठिकाणी जर पाहिले तर अयशस्वी ठरले गेले. थोडंसं बाजूने हा बॉल निघून गेला परंतु त्या ठिकाणी हात टाकण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रसादने केले परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं बाजूने बॉल निघून जातो लॉंग ऑफला. फिल्डर येतील तत्पूर्वी जर पाहिलं तर पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली गेली. आता मात्र संघाची धावसंख्या 13 धावा 1 गडी गमवल्यानंतर श्रमजीवी संघटना दहिसर या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. आज वैतरणा ब गट आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 10 संघ पाहणार आहोत. समोर टाकला होता यावेळेला जर पाहिलं तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसात जर पाहिलं तर पहिल्या दिवसात कालच्या दिवसात एक विकेट मेडनवर आपण पाहिली. आजच्या दिवसात होताना दिसेल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. प्रसादचं स्पेल कंप्लीट झालाय. जबरदस्त गोलंदाजी त्याने केलं. फक्त 4 धावा खर्च केल्यात परंतु विकेट त्याला सफलता प्राप्त झालेली नाही आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 52 धावांचा पाठलाग करत असताना श्रमजीवी संघटना दहिसर या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे. 13च्या घरामध्ये 1 विकेट त्याने गमावलाय. 18 चेंडू 39 ची गरज. ऐकूया डीजेला. येऊया पुढे एकदा लगेच मॅचच्या दिशेने. चला धन्यवाद. चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून गेले आपण आज या 3ऱ्या दिवसामध्ये देखील ऐकतायत. 18 चेंडू आणि विजयकरिता जर पाहिलं तर इथून देखील लक्ष असेल 39 धावांचं आणि या 39 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील किंवा एकंदरीत डिफेंड केल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं असेल. करंट रन 6.50 आपल्याला पाहायला पडतो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हा करंट रेट आता मात्र जर पाहिलं तर कमी करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईक रेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वाढवावं लागेल. अराउंड द विकेटने यावेळेला जर पाहिलं तर पहिलाच बॉल जर पाहिलं तर बीट झालेत. अराउंड द विकेटने पहिला बॉल होता. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर या बॉलला शफल केलं गेलं. थोडंसं जर पाहिलं तर पुढे टाकलं होतं. क्रीजमध्ये हा बॉल पिचिंग केला होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जबरदस्त बॉल होता. कट झाला. बॉल लेग कटर होता आणि पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील निघाला. स्विंग प्रॉपर झाला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर वैभव याच्या षटक क्रमांक 3 पहिला बॉल डॉट
शॉर्ट बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आलेत पाहता पाहता. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला गेलाय. मिस्टर अभियाना देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 13 असताना लगावला तिसरा धक्का. टीम श्रवजिनी संघटना दहिसर या संघाला विकेट गेली आहे. फलंदाज बाद. त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास, त्याच्या मनात क्रिकेटचा ध्यास. अध्यक्ष नरेश पाटील लई झकास, दामा पाटील मुकेश पाटील हाय खास, दामा पाटील मुकेश पाटील खास, दामा पाटील मुकेश पाटील खास. अरे टंका त्यांचा चहू थँक्यू बाजूला कार्तिक दादा पाटील. भरपूर सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जबरदस्त क्लिअरिटी डीबीन लाईव्हची देखील आपल्याला पाहायला मिळते. कार्तिकजी पाटील गेल्या 2 दिवस, आज या स्पर्धेत तिसऱ्या दिवसात सुद्धा जो एखादा फलंदाज असेल आणि 3 चेंडू 3 षटकार मारले त्याला 500 रुपये, चौकारांची तिकडी प्राप्त केली 500 रुपये. आणि आपल्याला जर पाहिलं तर महेश भगत यांनी जर कॅच जर घेतली या मॅचमध्ये तर त्यांना जर पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. सन्माननीय कार्तिकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम अमेरिकेहून या मॅचचा संपूर्ण आनंद घेत असताना त्यांच्या माध्यमातून देणगी, टी शर्ट्स त्याबरोबर लाईव्हचा खर्च त्यांच्या माध्यमातून उचलण्यात आलाय. सुंदर सुंदर अप्रतिम आपण पाहतोय. परंतु हा बॉल जर पाहिलं तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर राहिला आणि त्याच कारणाचा जर पाहिलं तर पंचांचा करार या ठिकाणी आला व्हाईट बॉल. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 14 धावा धावफटकावरती. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 2 विकेट्स हे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. ओहो यावेळेला जर पाहिलं तर अपील केली गेली परंतु यावेळेला जर पाहिलं तर थोडेसे लिपस्टिकच्या बाहेरच पाय होते आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर हा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहा 2 संघ असतील एका गावातील. आता आपण माऊली चषक पाहतोय. माऊली 11 तलावपाडा अ संघ आज खेळला, आज बस संघ खेळतोय. परंतु आज तुम्हाला बस संघामध्ये काय खेळवण्यात आलं निश्चित तुमच्या स्वरूपात जर पाहिलं तर यंग टॅलेंट आहे त्याच कारणास्तव या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला खेळवण्याची संधी दिली गेली. परंतु या फॉर्मॅटमध्ये तुमचा खेळ जर चांगला राहिला तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तुम्हाला अ संघामध्ये देखील खेळण्याची संधी दिली जाईल. म्हणजेच काय, इथे तुमचा चांगला खेळ झाला तर तुम्हाला देखील जर पाहिलं तर अ संघामध्ये खेळण्याची संधी निर्माण केली जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट केल्या जातील त्या म्हणजेच 2 धावा आणि संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये 16 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साइडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं गेलं. पाहता पाहता त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. कुठेतरी 2 धावा वाचवल्या असं म्हणवावं लागेल. आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18च्या घरामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना श्रमजीवी संघटना दहिसर हा संघ पाहायला मिळतोय थोडासा अडचणीत सापडला जातोय. 12 चेंडू 34 धावा या मॅचचं समीकरण 12 मध्ये 34. ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या दिशेने. फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये माऊली चषक तलावपाडा फेमस आमचा येऊन बघा की माऊली चषक तलावपाडा परिसरातील वैतरणा परिसरातील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. आणि ही क्रीडा स्पर्धे जर पाहिलं तर 5 दिवस चालणारी आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 34 धावा आतापर्यंत 18 मध्ये 18 धावा बनवल्या. थोडासा अडचणीत सापडला जातोय श्रमजीवी संघटना दहिसर या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. परंतु जर पाहिलं तर अडचणी ज्या वेळेला येतात त्या वेळेला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठाम उभं राहायचं असते आणि धावा या कंप्लीट करायच्या असतात. परंतु रोहन मैदानाच्या आतमध्ये काय करतील हे पाहणं महत्वाचं राहील. ज्याने आतापर्यंत 5 चेंडू खेळले 3 धावा त्याने बनवल्यात. ओहो बॅटची कडा लागल्या परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये झेल जर घेतली असती तर झेल देखील झाली असती. आणि गोलंदाज आणि विकेट किपर थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये होते. गोलंदाजाला वाटलं विकेट किपर कॅच घेतील आणि विकेट किपरला वाटलं की गोलंदाज कॅच घेतील. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. 1 धाव एकेरी धावणे संघाची धावसंख्या 19 धावा या धावफटकावरती लगावले गेले आहेत. मिस्टर दीप आले षटक क्रमांक 4 मध्ये. उज्ज्वल दीप आता मात्र कामगिरी चांगली करावी लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर अंधारात
जो आपला दीपक असतो तो भरपूर प्रकाश देतो, परंतु आता या मॅचमध्ये जर पाहिलं तर तसं प्रकाशमय गोलंदाजी करावी लागेल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते, परंतु या ठिकाणी काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिकच्या वरतून बॉल जरूर गेला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर फलंदाजाला परतावा लागेल. एक फलंदाज आऊट होतील. अर्थातच जर पाहिलं तर आऊट झालेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज, ते म्हणजे मिस्टर रोहन यांना परतावा लागेल. डगआउटच्या दिशेने धक्का लागलाय. तिसरा टीम पाहायला मिळते श्रमजीवी संघटना दहिसर. सदानंद पाटील यज्ञेश्वर पाटील दादा दोघे आहेत लयच खंबी दोघे आहेत. धन्यवाद डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत आपण ऐकतायत. जबरदस्त साऊंड सिस्टीम आता मात्र पाहायला मिळते. डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी भावेश गेलेत. कालच्या दिवसात भावेश पाटीलची खेळी आपण पाहिली आणि 3 चेंडू 3 सलग षटकार ठोकले गेले आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. 19 धावा. आता मात्र धावफटकावरती 3 गडी बाद गमावले. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जबरदस्त कामगिरी कोस्माई बी संघाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लाईन चांगली होती. ऑब्स्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त फलंदाज सफल होत आहेत. आता जे क्रिकेट टेस्ट पाहायला मिळते जास्तीत जास्त ऑब्स्टिकच्या बाहेरून सफल होऊन खेळण्याचा 6व्या 7व्या स्टंपवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेला जर पाहिलं तर हा बॉल डॉटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये राहिला. समोर टाकला. यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑफला फिल्डर आलेत. पाहता त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने मैदानाच्या आतमध्ये काही चालणार नाही आहे. या 1 धावेने संघाची धावसंख्या धावफटकावरती 20च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर 3.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. स्ट्राईक अंडर दी बॅटर मिस्टर भावेश यांना आता मात्र खातं खोलावं लागेल. मोठ्या फटक्याने खातं खोलावं लागेल किंवा सिंगल डबलने, परंतु यावेळेला जर पाहिलं तर बीट केलं जाते. जबरदस्त गुड लेंथ वरती बॉलला स्पॉट केलं गेलं. तिथून जर पाहिलं तर सड विकेट किपरच्या हातामध्ये या बॉलला विसावलं गेलं आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 5व्या चेंडूचा देखील डॉटचा समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो आणि या डॉट बॉलने जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 4 शिल्लक असेल. समोर टाकला होता. ऑन साइडला बॉलला उडवले गेले. पाहता शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने बॉलवरती आणि पाहता जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आदेश आणि भावेशच्या माध्यमातून आणि 1 धावेने संघाची धावसंख्या या धावफटकावरती लगवली जाईल. ती म्हणजे 20च्या घरामध्ये 3 विकेट गमावलेत. आता मात्र जर पाहिलं तर 21 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र इथून देखील जर पाहिलं तर विजयाकरिता लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ते म्हणजे 6 चेंडू 31 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा माऊली चषक 2024. चुकत नाही हो कधी यो यो दशरथ पाटील साथीदार त्यांचा चुकत नाही हो कधी. माऊली चषक तला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. आयोजन केला या त्याने लई भारी. माऊली इलेव्हन तलाव पाडा जबरी. माऊली इलेव्हन तलाव पाडा जबरी. माऊली इलेव्हन तलाव पाडा जबरी. श्याम पाटील कैलास दादानी घेतली मेहनत 1 नंबर. घेतली मेहनत 1 नंबर. घेतली मेहनत 1 नंबर. असा एक सवादा कार्तिक दादा राहतोय रुबाबामध्ये. असा एक सवादा कार्तिक दादा राहतोय रुबाबामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा येऊन बघा की वैतरणामध्ये. माऊली चषक तला पडा फेमस आमचा. चला धन्यवाद. इथून देखील जर पाहिलं तर 6 चेंडूंनी 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अर्थातच 5 षटकार आणि 1 सिंगल हे मैदानाच्या आतमध्ये काढणं अपेक्षित असेल.
आणि त्यात जर पाहिलं तर या सामन्यावरती संपूर्ण पकड मैदानाच्या आतमध्ये राहील कोसमाई खार्डी बी संघाची। कालच्या दिवसात कोसमाई खार्डी अ संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि थेट रविवारच्या दिवसात आपण पाहणार आहोत त्यांना देखील या फायनल डे मध्ये, परंतु कोसमाई बी संघाने जबरदस्त वर्चस्व राहिले आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 31 धावा। आता मात्र विजयाकरिता लक्ष या मॅच मध्ये राहिले। आजच्या दिवसात यापुढची मॅच देखील तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल। ऑफस्टिकच्या एवढा जर पाहिलं तर लाईन चेक करावी लागेल, परंतु पाहता पाहता त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली गेली, बॉल गेला गलीला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातो। पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल। अशा रीतीने 3 धावा अवंतरच्या माध्यमातून येताना दिसतील। 3 धावडे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 24च्या घरामध्ये। आणि आता मात्र जर पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावांचं लक्ष या मैदानाच्या आतमध्ये राहील। बॉल होते, शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला, शॉर्ट कव्हरला सुंदर झेल 38 सर्कलच्या आतमध्ये। आणखीन एक धक्का, मिस्टर भावेश बॅक टू दी डगआउट, विकेट गेली आहे, फलंदाज बाद। विकेट गेले, फलंदाज बाद झालेत। निश्चित स्वरूपात आपण पाहतायत एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय पंकज पाटील वैतरणा यांच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। बोलत यार वरती विकेटने, ओहो यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेला जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग गेलं, पाहता पाहता पंचांचा इशाराला व्हाईट बॉल। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठमोठ्या धावा देखील चेस होताना दिसतात, परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर 52 धावा कुठेतरी चेस होताना दिसल्या नाहीत, लाईन थोडीशी खराब होती। याही वेळेला जर पाहिलं तर आता मात्र जर पाहिलं तर कमबॅक केल्या जाते गोलंदाज मोहितच्या माध्यमातून। मोहित एक विकेट टेकर गोलंदाज आहेत, परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर थोडेसे एक लाईनवरती नियंत्रण नाही पाहायला मिळालं। त्याच कारणाचं जर पाहिलं तर आतापर्यंत धावा खर्च केल्या आहेत, त्यांना 1 विकेट पटकावले, 4 धावा खर्च केल्या आहेत आणि त्याचबरोबर 2 चेंडू त्यांच्या आतापर्यंत फेकून झाले। 4 चेंडू विजयाकरिता 27 धावा। ओहो ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला बॉल, त्याला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला, पॉइंट इथला क्षेत्ररक्षक आलेत, पाहता पाहता 2 क्षेत्ररक्षकाला बॉल बीट करून गेला मागे आणि तिथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर धावा कंप्लीट केल्या गेला मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच 1 आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या 26च्या घरामध्ये। सिंगल डबल आणि आता मात्र षटकार आला तरी विजय होऊ शकत नाही आहे, कारण की जर पाहिलं तर येणारे चेंडू तुमच्याकडे 3 असतील आणि विजयाकरिता लक्ष इथून देखील जर पाहिलं तर 26 धावांचं हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। ओहो यावेळेला जर पाहिलं तर बाउन्स झालेला चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केला गेला, स्क्वेअरवरती विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये झालेला नाही आहे। हा बॉल डॉट्सच्या माध्यमातून राहील। मोहित आता मात्र जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत। ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, मोठमोठे फटके आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर शफलून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु थोडासा उशिरा झालाय, तो म्हणजे श्रमजीवी संघटना दहिसरा संघ। कारण की एकंदरीत जर पाहिलं तर हा मोठा संघ म्हणून त्याला सातत्याने ओळख मिळाली, परंतु कामगिरी आज त्यांची छोटी राहिली। वरती विकेट यावेळेला जर पाहिलं तर फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता शेवटच्या बॉलवरती देखील सुंदर झेल पकडण्यात आला। अशा रीतीने जर पाहिलं तर ही मॅच संपली गेली आहे आणि कोसमाई खार्डी ब हा संघ जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय आणि श्रमजीवी संघटना दहिसर या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। यापुढची मॅच आपण पाहणार आहोत माऊली 11 ब विपक्ष गावदेवी कनेर या 2 टीमच्या माध्यमातून एक भरपूर मोठी स्पर्धा येताना काही हंगामात आपण पाहणार आहोत। पर्व दुसरे आपण पाहतात वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग VGPL